या दोन संघादरम्यान ॲडव्हेंचर संघ मैदानावरती. तर प्रमोद, ही एक वेगळी स्पर्धा आहे, भावनिक स्पर्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. कारण एखाद्या क्रिकेटपटूला त्याच्या कर्तृत्वाला, त्याच्या आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा म्हणजेच अमोल पाटील स्मृतिचषक 2025. हो, त्याच्या आठवणींना स्मृतींना जपत असणारी ही स्पर्धा आपण पाहू शकताय. जरी तो आपल्यामध्ये नसला तरी सुद्धा तो आपल्यामध्ये आहे ही मात्र जाणीव करून देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पाटील गेल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं होतं. मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूला मिळाला प्रणय पाटील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेटचा सिलसिला जारी राहील का? आणि यस, या वेळेला कोणती मिस्टेक करत नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. येत आहेत त्या ठिकाणी सुमित कारभारी. मॅग्निफिसंट कॅच, काय झेल टिपलाय लय भारी. फलंदाज बाद गॉन. संतोषची घरं व्यासपीठावरती दाखल झालेली आहेत. या स्पर्धेची जी कोर कमिटी आहे, अर्थात जे संयोजनामध्ये सर्व सदस्य आहेत, त्यामध्ये संतोषची घरत. आज तुम्ही व्यासपीठावरती आलात, परत आपलं स्वागत आहे, वेलकम, मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर दुसऱ्या बाजूला खेळाचा विचार केला तर चौथा गडी बाद केला आहे. यापूर्वी 3 गडी बाद केले होते, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. आणि आता चौथा गडी म्हणजे एकदा का तुम्हाला रिदम मिळाला ना की गोलंदाजी करणं सोपं जातं, पण बॅट्समनला अग्निपरीक्षा असणार या मॅचमध्ये. अमोल पाटील स्मृतिचषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, विजयाचा निर्धार करून मैदानावरती संघ उतरले. तर जबाबदारी असेल मृदुलवरती. मृदुल इन्फॉर्म बॅटर आहे. क्रमांक 3 वरती भाविक दाखल झालाय. पण पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट बळी मिळवलाय. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, इथे फ्लाइंग क्लिप, एक पॉइंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. नवीन बॅटवर दाखल झालाय भाविक. ऑन साईडला खेळायचं होतं, टप्पा पडला तर थोडा चेंडू खाली राहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टी रक्षण खूप चांगलं होतंय. प्रणयचे 2 चेंडू, पहिल्या चेंडूवरती विकेट आहे प्रमोद आणि दुसरा चेंडू डॉट टाकलाय. अतिशय लयबद्ध गोलंदाजी करतोय. जबरदस्त. यावेळेला 311 मंगलमूर्ती विराथन टीमने जबरदस्त ज्या पद्धतीने गोलंदाजी केले प्रणय पाटीलने, सातत्याचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं. इथून भाविक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आई आशापुरी एडवन टीमला पहिला धक्का. गेल्या मॅच मध्ये लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला भावेश तरे. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र तो सिलसिला पाहायला मिळाला. कागदोपत्री हा खेळाडू स्ट्रॉंग राहिला आजच्या दिवसामध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये काहीच करू शकला नाही. थोडासा निराशाजनक कामगिरी करताना परतला बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय भाविकच्या बॅट मधून. छोटा पॅक, बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, माइंड ब्लोइंग शॉट, षटकार, वॉट शॉट. अतिशय दर्जेदार बॅटिंग भाविककडून. षटकार तुटावा लागला, इरादे स्पष्ट होत आहेत. आणि दांडी गुल सेलिब्रेशन प्रणयचं बदला घेतलाय, विजयाचा निर्धार. आणि त्यानंतर प्रणय या ठिकाणी आपण पाहू शकता केले एक शिकार. भाविक बॅक टू द पॅव्हिलियन, मोठी विकेट आली. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू कॅन्डी. डेफिनेटली मात्र आपण पाहताय सफाळे विभाग सुद्धा क्रिकेटपटूंची खान असलेलं मात्र हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. ते विटी लाईन मध्ये खेळाडू आता घडताना आपण पाहू शकतायत. आणि दरम्यान काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जो एनर्जेटिक बॉल होता. ज्यावेळेला त्याने मात्र गोलंदाजी करताना जेव्हा तो बॉल डिलिव्हर्ड केला तेव्हा त्याच्या मुखातून जे शब्द आपल्याला पाहायला मिळतात ते एनर्जेटिक आपल्याला पाहायला मिळतात. जेणेकरून मात्र फलंदाजाला कसं परिपूर्ण जखडवून ठेवलं जाईल त्याचं प्रत्येक प्रणय पाटीलने या गोलंदाजीने दाखवून दिले गेले. जरी षटकार आला तरी सुद्धा मी हार मानणार नाहीये, माझ्याकडे सुद्धा ती विकेट घेण्याची कॅपॅसिटी आहे, मात्र प्रणय पाटील दर्शवत असताना पाहायला मिळतो. आणि हे क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे ते तत्व असावं आणि तेच मात्र प्रणय पाटीलने वापरलं गेलं. अगदी बरोबर. मैदानावरती पुनरागमन तुम्हाला करता यायला पाहिजे. आता चौकार षटकार तर येणारच आहे. बॅट्समन पण बॅट घेऊन आलाय मैदानावरती, तो देखील स्वतःला सिद्ध करणार आहे. फ्लॅट
फ्लॅट षटकार अत्यंत जबरदस्त आहे. राजच्या बॅटमधनं राज देखील मैदानावरती आलाय आणि तो मैदानावरती राज्य करण्याकरता आलाय. षटकार खेचलाय. या धान्या वाघानी विकासाला आणले गती. धान्य वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची प्यानं. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची थँक्यू. वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये 2 षटकारांचा समावेश पाहायला मिळाला आणि 2 विकेटचा समावेश होत असताना राज तरे जो गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता आणि या अगोदर प्रणय पाटील आपण पाहिलं. म्हणजेच प्रशांतजी बेस्ट वर्सेस बेस्ट हा शेवटचा बॉल पाहायला मिळाला आणि त्यावर बेस्ट दिला तो राज तरेच्या बॅटमधून. एक आक्रमकतेचा स्ट्रोक आणि दबावाला तो हटवणारा एक षटकार पाहायला मिळाला. थोडंसं प्रेशर रिलीज केलं. अगदी बरोबर. कारण एक विकेट आले ते एक षटकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर वाढेल की असं वाटलं होतं आणि मैदानावरती प्रणय या ठिकाणी भाव खाऊन जाईल की असं वाटलं होतं. पण गोड केलं शेवट या षटकामध्ये राजनं. त्यानंतर पहा मृदुल मैदानावरती आहे. तो देखील मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय. आम्ही नाही करत तडजोड, आम्ही करतो तोडफोड. मृदुलच्या बॅटमध्ये षटकार. DJ Bamya in the mix. कडक शॉट पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला मृदुल पाटीलचा क्लास त्या बॉलवर लिहिला होता रितेश किनीच्या अगेन्स्ट. या बॉलला रितेश यावेळेला जरूर प्रश्न विचारतोय आता मृदुलला, परंतु मृदुलने मात्र नकार दिला. सरळ बॉल निघून जातोय प्रणय पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना हे कमबॅक करावं लागतं तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिला बॉल प्रशांतजी आपण पाहिला वेगवान होता आणि त्यामुळे मृदुल पाटीलला सहज शक्य झालं. हा बॉल थोडासा थांबून आला. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला आणि त्यामुळे डॉट बॉल. त्यानंतर आडव्या बॅटने खेळला फटका. फटका चांगला चेंडू जाईल सीमारेषा पार. कडक कडक बॅटिंग करत असताना मधुल मैदानावरती आणखीन एक कडकडीत चौकार. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. इथून फोर्स करण्याचा प्रयत्न. ट्रॅप रसला डीप बॅकवर्ड पॉइंटला एक अप्रतिम निशांत कारभारी. कोणतीही चूक करणार नाहीये. मृदुल पाटील सारखा खेळाडू अतिघाई संकटात नाही. त्या लालचीला समोर आला आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. रितेश किनीने एक ट्रॅप रचला. सर्कलमध्ये मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट होतं आणि इथून मृदुल पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. आता मृदुल पाटील चालत चालत मंद मंद पावलांनी आलाय. विचार करत असेल की मला थांबून खेळायचं होतं, मी चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. कोळ्याच्या आपला कोळी बांधव आहे आणि ते कोळ्याच्या जाळ्यात जर मोठा मासा लागला ना मग काय आनंद होतो. काय तसा आनंद आता रितेशला झाला आणि इतका चांगला बाउन्सर म्हणजे टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू अगदी डोक्याकडे येणारा चेंडू होता. मोमेंटम आपल्या तिकडे ठेवायच्या नादामध्ये मृदुल बाद झाला. कारण मोठे फटके येत होते, चौकार येत होते, षटकार होते. मग स्वतःला तो आवरू शकलेला नाहीये. संयमाचा बांध तुटला आणि रितेश या ठिकाणी अत्यंत महत्वाची विकेट मृदुलला बाद केलं. त्यानं धावा केल्या 10. बाद झालेला पर्यंत आपण पाहू शकता. पहिला फलंदाज झाला बाबेश आपला भोपळा पडू शकला नाहीये. भाविकने केल्या 6 धावा. मृदुलनं धावा केल्या 10. राज 6 वरती खेळतोय. तर नवीन बॅट्समन दाखल झालाय क्रमांक 5 वरती संदेश. एक चांगला चेंडू, एक चांगला बाउन्सर आपल्याला प्रणयकडनं पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजाच्या मनामध्ये एक जरूर असतं की ध्येय असतं की एक चांगला बाउन्स मिळाला, जो नॅचरल बाउन्स मिळावा आणि तो नॅचरल बाउन्स सुद्धा मिळाला. परंतु रितेश किनीने त्यासाठी मात्र तत्पर राहिला होता आणि निशांत कारभारीचा मी कौतुक करेन. ते जर तो डगमगला असता, कदाचित हा कॅच ड्रॉप केला असता तर फार मोठं नुकसान मात्र यावेळेला जरूर सहन करावं लागलं असतं. परंतु ग्रेट कॅच, चांगली साथ दिले आतापर्यंत फिल्डरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत प्रशांतजी सिंगल डबल आलेले नाहीये. 2 षटकार 3 षटकार आलेत, 1 चौकार आलेत. म्हणजे सिंगल डबलला आता महत्व देतील की षटकार चौकारात परावर्तित करतील. याच्यावरती खूप चांगली चर्चा होईल कारण समोरचा संघ कोणता आहे. 311 मंगलमूर्ती, गोलंदाजी मार्कपती रितेश. आता बॅट सारखी गरगर गरगर का फिरते त्याचं कारण आहे 311 मंगलमूर्ती. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप मोठं आणि मग एकच डोक्यात आहे प्रमोद की मोठी धावसंख्या उभारायची. सिंगल डबलवरती काय कुठल्या प्रकारचा विश्वास नाहीये. मोठे फटके खेळायची, मोठी धावसंख्या उभारायची. पण या दरम्यान डॉट चेंडू देखील आलेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. यस, ॲब्सोल्युटली राईट.
पुन्हा बॉल डॉट. पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत प्रणय पाटील आणि रितेश किनीचं कौतुक करेन. अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी करत असताना फलंदाजांना जकडून ठेवले गेले. डॉट बॉलचं जर आपण पाहिली तर सरासरी आतापर्यंत जवळजवळ 3 विकेट्स गेल्यानंतर ते डॉट बॉल आणि हे 4 एकंदरीत 5 बॉल म्हणजे 8 बॉल डॉट आल्यानंतर तिथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना 8 रन्स अजून जर ऍड झाल्या असत्या, मॅक्झिमम 10 ते 12 रन्स ऍड झाले असत्या तर कदाचित धावांचा वेग 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगला दिसला असता. खूप चांगलं विश्लेषण अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण हा क्रिकेटचा खेळ फक्त चौकार षटकारांचा नाही आहे. एकेरी दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतील. 5 षटकांचा सामना आहे आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकार षटकारासाठी येणारच नाहीये. अधूनमधून एखादा चेंडू तुमचा शिकार पण करणार. 2 शिकार केले ऑलरेडी आपण बघितलं. धावा पण येत आहेत आणि एकेरी दुहेरी धावा न येता या ठिकाणी धावपलकावरती धावा 22 झालेले आहेत. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 10. रिव्हर्सीचा फटका आणि फलंदाज बाद. आपण याचाच उल्लेख करतोय की एक चेंडू तुमचा शिकार करण्याकरता येणार. प्रणयचा चेंडू प्रणयनं 5 गडी आतापर्यंत बाद केलेत आणि फलंदाज बाद होतोय. संदेश बॅक टू द पॅव्हलियन गॉन. सॉरी, राज बाद झालाय. किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून थँक्यू झुकतात थँक्यू. रे. अत्यंत महत्वाचं म्हणजे राज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन केलंय. संदेशला साथ देण्याकरता हर्षल आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी अटॅक. यावेळेला अप्रोच इंटेंट पहा प्रणय पाटीलचा. सुपर बॉलिंग करत असताना विकेटवर विकेट मिळवतोय. गेल्या मॅच मध्ये 3 विकेट आणि या मॅच मध्ये सुद्धा 3 विकेट सहित सातत्य दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. म्हणजे गोलंदाजीचा जो क्लास आहे तो मेंटेन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रणय पाटील. षटकार चौकारांची भाषा बोललेत परंतु सिंगल डबलला विसरलेत, हे सुद्धा मात्र या ठिकाणी जरूर आवर्जून म्हणावं लागेल. आता इथून पार्टनरशिप बिल्ड होईल का हा मोठा प्रश्न एडवणकरांना पडला असावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आल्या फोर्स केले या बॉलला. प्रणय पाटील येत आहेत. वड कॅच कॉट अँड बोल्डच्या माध्यमातून यावेळेला हर्षल तरेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. नाव आहे मिस्टर प्रणय दत्तात्रय पाटील. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. फलंदाज बाद गॉन. अरे तिच्या एका भाषामध्ये राणीला केलंय प्यार. थँक्यू डीजे. अतिघाई संकटात नाही. आक्रमण तर करायचंय क्रिकेटमध्ये, तुम्हाला धावाही त्याचा रतीब घालायचा आहे, पण हे सगळं करत असताना डोकं शांत आहे. डोक्यावरती बर्फ पण ठेवणं गरजेचं आहे. तो तुम्ही डोक्यावरती बर्फ ठेवला नाही मग प्रणय आपल्याला सोडणार नाही. तो शिकार करण्याकरता अतिशय वाकबगार आहे. आतापर्यंत अर्धा डझन विकेट त्याने घेतलेत. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. कदाचित आज प्रणय पाटीलने सांगितलं असेल पप्पा आज बर्थडे तुमचा आहे परंतु इथे गिफ्ट मात्र मी विकेटच्या बाबतीमध्ये देईन असं म्हणूनच आला असावा आणि त्यामुळे आज दत्तात्रय पाटील साहेब सुद्धा खुश असतील आपल्या मुलावर, हे सांगण्यासारखं असेल. नाम चित्रपटातलं गाणं सुद्धा असेल मला कदाचित. पापा कहते बडा नाम करेगा. मैदानावरती प्रणय भाव खाऊन जातोय. अतिशय जबरदस्त तिकट मारा केलाय प्रणयने. गोलंदाजी केले तिकट, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाची अवस्था झाली बिकट. यस ॲब्सोल्युटली रायमिंग वर्ड्स. यावेळेला आपण पाहतायत. मात्र फिल्डरचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने प्रणय पाटीलची मेहनत ते जाणतायत. इथे आपल्याला कॅच ड्रॉप करायचे नाहीये. स्वतः मात्र या ठिकाणी झेल सुद्धा टिपतायत. इथून पुन्हा एकदा मात्र हवाई सफर केलंय. नयन किनी आहेत, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. षटकारात परावर्तित करणारा हा संघर्षाचा अक्षयच्या बॅटमधून येतोय खणखणीत संघर्षाचा षटकार. 6. प्रत्येक षटकात आक्रमण चढवलंय. आता 2 गडी बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार बॅट्समन अक्षयच्या बॅटमधनं. आई फटका चांगलाय. फ्लॅट खेळलाय. घ्यावी एखादी तान. काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा. शानदार फ्लॅट षटकार. अक्षयच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू प्रशांत सर. ज्या पद्धतीने 5 षटकार 1 चौकार 34 धावा तर फक्त षटकार चौकारानेच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रणय पाटील कमबॅक करेल का. फुलटॉस बॉल होता. हे प्रेशर जरा जरूर आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून येतोय. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात खर्च होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35.
मात्र नुकतीच एक स्पर्धा कव्हर केली प्रशांतजी. 94 कामनच्या मैदानात हजरतबाई शेख आणि संजूभाई म्हात्रे यांची स्पर्धा होती. तिथे जय बजरंग कारिवली टीम आणि संतोष भवन, जय बजरंग कारिवली टीमने 2 षटकांमध्ये 44 धावा फलकावर लगावल्या होत्या आणि 3 षटकं काय झालं यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल आहे डॉटवर जास्तीत जास्त भर देत असताना प्रणय पाटीलला आपण पाहतायत 5 बॉल हाताळलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. मात्र प्रेक्षकांमध्ये अशी चर्चा रंगली होती की 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये 44 तर 5 षटकांमध्ये 70+ डेफिनेटली, परंतु धावा झाल्या फक्त 56. आणि संतोष भवन त्या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी आला, त्यांची सुद्धा अवस्था बिकट झाली. 12 बॉल 22 होऊ शकला नाही. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. थोडेसे कुठेतरी प्रणय पाटील प्रेशराईज झालेत. जेव्हा आक्रमण होतं ना तेव्हा आपण बघितलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सगळ्या गडबडीत बघा आता काय घडलंय. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. धावपलकावरती एकूण धावसंख्या झाली आहे 36. गोलंदाजी मार्कवरती पण आहे. खेळाची जबाबदारी स्ट्रायकरिनला अक्षय. ऑन साईडला फटका चांगला खेळलाय डीप विकेटला, चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी, पुलची परिभाषा केली सोपी. अक्षयच्या बॅट मधनं षटका. किरीस का सुनने का गाना किरीस का तीन षटकांचा खेळ झालाय. 42 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झाल्या. जवळजवळ आपण पाहिलं तर षटकार आलेत. या 3 षटकांमध्ये टोटली आपण पाहिलं तर षटकारांचा समावेश आहे 6 आणि 1 चौकार म्हणजे 40 धावा त्या झाल्या आणि 2 फक्त एक्स्ट्रा स्वरूपात. सिंगल डबलने धावा आलेल्या नाही आहेत. हा सुद्धा इतिहास रचला जाईल का अमोल पाटील स्मृती चषकामध्ये की 12 बॉलमध्ये अजून 5-6 षटकार येतील, डॉट येतील की सिंगल डबल येतील. हा सुद्धा एक अनोखा रेकॉर्ड पाहायला मिळेल. अगदी बरोबर. मैदानावरती जे आता घडले तिथे डॉट बॉल आहेत, विकेट आहेत आणि षटकार. बाकी सिंगल डबल इथे नाहीच आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऑफटाईमच्या भारताचा चेंडू अप्पर कट केलाय. चौकारांचाच पाडा, षटकारांचाच पाडा. चेंडू सीमारेषा पार. चौकार, कडकडीत चौकार. दिल ना लिया दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो ना का किया ले बेटा ये दुनिया में थँक्यू. बॅकफुटला गेले आणि खूप चांगला फटका सँडीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. चौकार प्रथमेश बंटीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पाठीमागे मात्र यावेळेला तुषार किनी चेंडूला रोखतायत. जर तिथे त्यांनी थोडीशी मिस्टेक केली असती तर डेफिनेटली हा चौकार पुन्हा एकदा नोंदवला असता. परंतु 1 धाव आता बऱ्याच वेळेने जर आपण पाहिलं तर असं क्रिकेटच्या इतिहासामध्ये मी फर्स्ट टाइम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहिलंय की जवळजवळ 20व्या बॉलला सिंगल येते. पहिली धाव सेकंड लिहिले, सिंगल लिहिले. मैदानावरती आमचे स्कोरर आहेत. धावपलकावरती एकूण धावा झाले 47. एक चांगली आठवण तुम्ही सांगितली या मोसमामधली. 2 षटकात 44, त्यानंतर 56 आणि ह्या मोसमात असंही घडलं, मी टीमचं नाव नाही सांगणार आहे, 7ला ऑल आउट पण झालेले आहेत आणि साक्षीदार तुम्ही इथे आहात, परंतु नाव टीमचं सांगणार नाही कारण पुनरागमन म्हणजे ब्रॉडला 6 षटकार ठोठवल्यानंतर त्याने किती बळी घेतली आपण माहिती आहे. कमबॅक करता येतं क्रिकेटमध्ये, कधी कधी घडत असतं, अशा घटना घडत असतात. हो डेफिनेटली. आणि त्या संघाने कमबॅक सुद्धा केला. या वेळेला आपण पाहिलं तर सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. प्रणय पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना यंदाचा हंगाम प्रथमेशने सुद्धा अतिशय गाजवलेला आहे. आतापर्यंत तो सातत्य दाखवतोय. लेदर बॉल क्रिकेटचा थोडाफार अनुभव जरूर आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आल्यानंतर सातत्याने तुम्हाला धैर्याने चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी करतोय प्रथमेश घरत, अर्थातच बंटी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे परंतु रोहितला बीट करत चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6. मॅग्निफिसंट शॉट ॲज अ स्विफ्ट ॲज एन एरो. बाणासारखा वेगवान, ट्रेस अ बुलेट शॉट. धमाल क्रिकेट. धावपलका धावा 54 आहेत, 54. आणि आता पुन्हा एकदा तेच घडतंय. सिंगल घ्यायचा कुठला इरादा नाहीये. एकच सिंगल आतापर्यंत या स्कोअरमध्ये. धावपलकावरती एकूण धावा आहेत 54. 5 गड्यांच्या मध्ये 54. ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि मिड विकेट बाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. ही दुसरी एकेरी धाब आहे. मला वाटतं मी पण 25-30 वर्ष कॉमेंट्री करते, पहिल्यांदाच असं घडलं असेल तिथे चौकार, डॉट बॉल आणि विकेट आहेत
आणि फक्त 2च धाबा आणि आता 20 चेंडूनंतर पहिली एकेरी धाव घेतले गेले. हे वेगळे क्रिकेट आहे. कदाचित 30 11चा संघ मैदानावरती आहे आणि त्यांच्या विरुद्ध एकेरी दुहेरी धावा घ्यायच्याच नाहीयेत, फक्त मोठेच फटके खेळायचे. हा इरादा मैदानावरती आपल्याला एडव्हान्स संघाचा बघायला मिळतोय. इथून ऑन साईडला सँडीचा क्लास. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ मॅग्निफिसंट शॉट. सुपर टायमिंग. काय अतिशय हा मात्र यावेळेला फटका पाहायला मिळाला. त्याने विधान मात्र दिलं की ही मात्र यावेळेला माझी स्टेटमेंट आहे. 6 क्लास क्लास दाखवला यावेळेला सँडीच्या बॅटमधून. सँडी आणि अक्षयची जोडी जमली मैदानावरती. ते म्हणतात तुझी माझी जोडी जमली रे. मैदानावरती जबरदस्त कामगिरी तुम्ही केली आणि आता धावपलकावरती एकूण डावा आहेत 61. 4 षटकांचा खेळ, 5 षटकांचा सामना. यानंतर होणारा सामना देखील महत्वाचा आहे. ध्रुव 11 किळवा आणि साई स्पोर्ट सरावली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्या. साई स्पोर्ट सरावली, ध्रुव 11 किळवा संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर स्कोर 61 फॉर 5 विकेट. सुमित कारभारी. यावेळेला पायावरचा बॉल जरूर होता. पंचांकडे अपील केली गेली होती. इथून आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली अंपायर्स कॉल या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विरल नायर सर दर्शवत आहेत की अंपायर्स कॉल, यस अंपायर्स कॉल घेतला गेलाय. या आपण पाहू शकाल जो ओरिजिनल डिसिजन व्हाईट बॉल दिला गेला होता, परंतु इथून थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय की या आपण चेक करूया. गोलंदाजाला देखील वाटत असेल की माझी ही फेर डिलिव्हरी असली पाहिजे आणि बॅट्समॅनला वाटत असेल व्हाईट बॉल आणि ऑनफिल्ड अंपायरने डिसिजन दिलाय व्हाईट बॉल. आता टीव्ही अंपायर आमच्याबरोबर आहेत. काय निर्णय घेतात ते बघा. आशुतोष व्यवहारे आहेत. टीव्ही अंपायरला पण थोडंसं काम पाहिजे ना. ते आता या ठिकाणी आलेले आहेत कारण बराच वेळ आपण बघतो फक्त क्रिकेटचा खेळ सुरू होता, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी सुरू होती. पण आता तिसरा DRSचा देखील एक तुम्ही DRS घेऊ शकता. सक्सेसफुल झाला तर ठीक आहे, नाहीतर मग तुमचा DRS त्या ठिकाणी समाप्त. बघूया पंचांचा ओके ओके ऑल राईट. अंपायर्स कॉल आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत काय एक्झॅक्टली त्या ठिकाणी घडलं गेलंय आणि कोणताही स्पर्श झालेला नाहीये. त्यामुळे मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा, परफेक्ट ओरिजिनल डिसिजन हा अंपायर्स कॉल होता. मात्र एक जो रिव्ह्यू आहे तो तुमच्याकडे पेंडिंग राहिलेला आहे. तो कधीही तुम्ही कोणत्याही क्षणाला नो बॉल व्हाईट बॉलसाठी घेऊ शकता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 62 धावा. 62 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अक्षयने जे बॅटिंग केले ना ते षटकाराशिवाय मात्र यावेळेला प्रतिम अपूर्ण राहिले. कारण षटकार आणि फक्त षटकार ठोठावले. 4 षटकार आलेत. क्या बात आहे अक्षय. जबरदस्त बॅटिंग केले, प्रभावित केले. माइंडसेट खूप चांगला आहे. गोलंदाजी मार्कवरती सुमित कारभारी, बॅटिंग स्टॅकरीनला बॅट्समन अक्षय त्यानं 4 षटकार ठोठवले. ओ सुरेख चेंडू होता, खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू गेलाय फाईन लेगला. बॅटची आतली कड लागले. फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते. आणि आता प्रमोद या मॅचमध्ये 3 एकेरीच्या धावा आहेत. बाकी चौकार षटकार विकेट डॉट बॉल आणि वाईटचे एकूण आपण बघितलं तर 4 धावा आहेत. या सगळे कॅल्क्युलेशन आमच्या बरोबर शेखर देतोय. खूप चांगली कामगिरी ते देखील करतात. धावसंख्या पोहोचली ती आता 63 धावा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. जणू काही या बॉलला पंख लावले आणि सरळ लँड केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. जवळजवळ हा बॉल 92 ते 93 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. व्हॉट अ शॉट बाय संदेश. सँडीची बॅट लहरले प्रशांतजी. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. प्लॅन तयार आहे. काही होऊ दे आज हाणायचं, आज मारायचं, बाकी काय माहिती नाही आम्हाला. आणि मोठे फटके येतात. अभय, अक्षय आणि त्याचबरोबर संदेश यांच्याकडून दोघांनी चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग केली. अक्षयच्या बॅटमधनं आलेले 4 षटकार तर संदेश देखील काही कमी नाहीये. त्यानं देखील 2 षटकार ठोठवलेत. त्याचे इरादे स्पष्ट. एक कडकडीत चौकार आहे. धावपलकावरती धावा आपण बघितलं तर धावसंख्या झाले एकूण 69 धावा धावपलकावरती. या षटकाचा पुढचा चेंडू स्क्वेअर दिशेने खेळला. अतिशय वेगाने चेंडू स्क्वेअर लेगला येतोय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 1च धावेवरती समाधान. आतापर्यंत शेखर बरोबर या ठिकाणी सिंगल आले आहेत. त्याचा आकडा आहे 4 की 3 4 आहे. व्हाईट बॉलचा आकडा आहे 4. धावसंख्या 70 ला 5 स्थिती आहे.
गेल्या मॅच मध्ये 16 रनची जबरदस्त बहारदार खेळी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा संदेश सँडी बॅटिंग करतोय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सुमित कारभारी येतोय. कॉटन बोल्टची संधी प्राप्त झाली आणि परफेक्ट कॅच यावेळेला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 70 धावा. 70 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ग्राउंड फिल्डिंग जर आपण पाहिली तर खूप चांगली राहिली. नो डाऊट अबाउट इट. प्रशांतजी ज्या पद्धतीने झेल सुटलेली नाहीये ती खूप महत्त्वाची बाब आहे. या अगोदर आपण पाहिलं तर रितेश किनीने सांगितलं असेल ज्यावेळेला टीम मिटिंग झाली, स्ट्रॅटेजी आखली की आता तरी तुम्ही ग्राउंड फिल्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक करू नका, कारण समोरचा संघ ताकदवर आहे. जर आपले त्यांनी यावेळेला मायनस पॉईंट जर ओळखले तर कदाचित आपल्याला पराभवाची चव चाखायला मिळेल. परंतु इथून ग्राउंड फिल्डिंग जी आहे ते ॲब्सोल्युटली सुपर पाहायला मिळते. यश किनी आला. यश किनीने खूप चांगला यावेळेला आपण पाहिलं चेंडू रोखला. रोहित आला. रोहितच्या वरून एक बॉल केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं. तुषार किनीचं यावेळेला कौतुक करेन. नयन किनीचं कौतुक करेन. त्यानंतर प्रणय पाटीलचं स्वतःचं कौतुक करेन. तिथे निशांत कारभारीचं कौतुक करेन. म्हणजे ऑल ओव्हर आपण पाहिलं तर फिल्डिंगचा दर्जा खूप उंचावला. अगदी बरोबर. आई आशापुरी एडमंड संघाकडनं अक्षयने जबरदस्त कामगिरी केली. 26 धाबा ठोकल्या. तर संदेश जबरदस्त बॅटिंग करत असताना नवीन बॅटर क्रमांक 8 वरती प्रज्वल. आतापर्यंत प्रमोद या इनिंगमध्ये 9 षटकार ठोकले गेले. जबरदस्त बॅटिंग. तो त्यांचा प्लॅन आहे, त्या प्लॅनप्रमाणेच बॅटिंग झाले. आई आशापुरी एडमंड. प्रफुल्ल ऑन साईडला खेळलाय. चेंडू बसी मारेशेवरती. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल रोहितनं जबरदस्त झेल पकडलाय. जसा तुम्ही उल्लेख करत होतात की गोलंदाजी आणि त्याचबरोबर फिल्डिंग अतिशय जबरदस्त झाली आहे. त्रिशिल्लीबन मंगलमूर्ती बिरात संघाकडनं. आणि 9 षटकार ठोकल्यामुळे बघा क्षेत्ररक्षकाला बाकी काही संधी मिळाली नाहीये. धावफलकावरती 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या आहे एकूण 7 गडी बाद 70. यानंतर सामना असेल प्रमोद अतिशय महत्वाचा आहे. साई स्पोर्ट सरावली आणि ध्रुव 11 केळबा या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. ध्रुव 11 केळबा आणि साई स्पोर्ट सरावली. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. या इनिंग मधला धावसंख्या 70. यानंतर आदरणीय संतोषजी घरत साहेब व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. या चेंडू नंतर आपण हा सन्मान लगेचच करणार आहोत. अमोल पाटील स्मृतिचषक 2025. फटका चांगला आहे. अंत भला तो सब कुछ भला और कुणाल का बल्ला माशाअल्लाह. जबरदस्त सिक्सर. मैग्निफिसेंट बैटिंग. क्या फिनिश किया है. थँक्यू कुंदन. थँक्यू सो मच. ध्रुव 11 केळबा आणि साई स्पोर्ट सरावली संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे. प्रमोद आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. या आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी वैभवजी घरत यांना विनंती करेन या स्पर्धेचे प्रायोजक की आपण संतोषजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. वैभवजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते संतोषजी घरत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ध्रुव 11 केळवा वर्सेस साई स्पोर्ट्स सरावली या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. चला आपण टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं आहे. काही जबरदस्त बॅटिंग. जवळजवळ आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा विश्लेषण केलं तर मॅच समरी पाहिली तर 10 षटकार 2 चौकार 4 वाईट 4 सिंगल. 77चं टार्गेट. जरा बॅटमन पण लवकर मैदानावरती यायचं. जास्त वेळ घेऊ नका. टॉस केला जाईल. पुढच्या सामन्याचा टॉस अतिशय महत्वाचा आहे. साई स्पोर्ट सरावली ध्रुव 11 केळवा. मान्यवरांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद. अमोल पाटील स्मृतिचषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. आणि ज्यावेळेला टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल त्यावेळेला पालघर भूषण प्रमोद शेडगे मायक्रोफोनवर असतील. जाऊया ओव्हर टू प्रमोद. या आपण संतोषजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होईल. अमोल पाटील आणि अमोल 11 अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. प्रणय कॉल करतील. अमोल पाटील आणि यस अमोल पाटील कॉल आलेला आहे. यावेळेला आपण पाहू शकता. धन्यवाद संतोषजी घरत साहेब. जास्त वेळ घेणार नाही.
अगोदर आपण पहिल्या मॅचमध्ये खूप काही विश्लेषण केलेलं आहे. आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत. नाही. टॉस जिंकलाय, काय निर्णय आपला? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट असेल आपल्याला. निनाद, गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी ऑल ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने राहिलं. शुभम दांडेलचं तू कौतुक ॲज अ कॅप्टन म्हणून कसं करशील? नक्कीच यंगस्टर आहे, 18-19 वर्षाचा मुलगा आहे. चांगलं इथे कॉम्पिटिशन आहे. बॉलर तेवढे काही इझी नाही आहेत, पण चांगली बॅटिंग केली, खूप चांगली बॅटिंग. जर टॉस जिंकला असता तर या क्लायमेट मध्ये तुम्ही काय डिसिजन काय घेतला असता? आमचं क्षेत्ररक्षण करण्याचंच होतं डिसिजन असतं, पण आता करूया बॅटिंग. अमोल पाटील स्मृती चषकामध्ये एन्जॉय करतात या स्पर्धेला? नक्कीच वन ऑफ द बेस्ट ग्राउंड ऑफ आपल्या सफा एरियामधला आहे, तर मजा येते खेळायला. ऑल द बेस्ट निनाद पाटील. तर नुकताच टॉस झाला संतोषजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते, आणि टॉस आपण पाहिला तर साई स्पोर्ट्स सरावली या टीमच्या बाजूने लागला आणि प्रणयने सांगितलं ॲज अ कॅप्टन त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग स्वीकारू. साई स्पोर्ट्स सरावली ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया, दोन्हीही हिंदीचे बेताज आहेत. प्रशांतजी आदवडे सर एका साईडला पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत असतील अजितजी पाटील. धन्यवाद कॅमेरामॅन पाटील नेटवर्क. थँक्यू प्रमोद. अत्यंत महत्त्वाचा सामना. त्याचबरोबर आता अमोल पाटील स्मृती चषकाचा थरार आपण पाहताय. 21 मार्चला शिवनेरी चषकाचा पहिला सामना उद्घाटन सोहळा आपण पाहणार आहोत. 28 तारखेला या स्पर्धेचा अंतिम महासंग्राम डे नाईट स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. शिवनेरी चषकाचं बिगुल वाजले. मार्च महिन्यामध्ये हा धमाका आपल्या भागामध्ये होणार आहे. एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या सफाळ्यामधली 21 मार्च ते 28 मार्च डे नाईट स्पर्धा. आई आशापुरी एडवन आज वेगळ्याच प्रकारचं क्रिकेट खेळले. 10 षटकार, 2 कणकणीत चौकार आणि त्याचबरोबर एकेरी फक्त 4च धावा. अजितजी, तुम्ही या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये नव्हता, थोडंसं बाजूला होतात, पण हे सगळं कसं बघताय? म्हणजे क्रिकेटमध्ये असे प्लॅन असू शकतात. 30-11 मंगलमती संघाला पराभूत करण्याचा हा प्लॅन जो आहे, म्हणजे त्यांच्याविरुद्ध खरं तर धाबा ही पहिली नाण्याची बाजू आपण बघितली, तर हा जो प्लॅन तुम्हाला कसा वाटला? नाही, इथून फलंदाजाने विश्वास दाखवला होता, मोठे शॉट खेळायचे आहे. मग 30-11 मंगलमूर्ती संघ एक मोठा संघ आहे आणि जर ह्या मॅचला जिंकायचं असेल तर एक मोठं टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. कदाचित त्यांचा गेम प्लॅनिंग असाही असू शकतो की सिंगल डबल काढल्याने थोडासा थकवा जाणवेल, मोठे शॉट खेळू नाही शकत, असंही असू शकतं. एनर्जी वाचवली असेल, लगातो छगा त्या पद्धतीने. पण प्लॅन सक्सेसफुल झाला. म्हणजे एक फायटिंग टोटल तर आहे 77 धावा, काही वाईट धावसंख्या नाही, खूप चांगली धावसंख्या आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. आता प्रत्युत्तर कसं दिलं जाते त्याच्यावरती मॅच कुठल्या रंगात कुठल्या ढंगात समोर येईल. हां, निश्चित. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर हा सामना जो आहे 30-11 मंगलमूर्ती हा बॅटिंगचा जर विचार केला 6-7 नंबरपर्यंत बॅटिंग आहे. मला वाटतं तेच विचार करून त्यांनी हे आक्रमण चढवलं होतं, हल्ला चढवला होता. त्यामध्ये सुरुवातीला वाटत होतं की यश नाही मिळणार, पण शेवट ज्या पद्धतीने झालंय ना, त्यांना कमालीचं यश मिळालेलं आहे. सराज गोलंदाजी ट्रॅकवर टार्गेट सेट केले 77चं. दोन्ही संघ मातबर आहेत, बलाढ्य आहेत, समतोल आहेत. मिस्टर राज गोलंदाजी ट्रॅकवर. व्हेरी फर्स्ट बॉल इंटेंट क्लिअर करताना मिड विकेटला खेळलाय. वन्स बाउन्स फील्ड होईल, तद्वर सिंगल परिपूर्ण होईल. गेम प्लॅनिंग काय असेल की 5-7 मोठे फटके मारायचे आहेत प्रशांतजी, की चौकार मारायचे, सिंगल डबल चालू ठेवायचे. इथून महत्वाचं काय, 30-11 मंगलमूर्ती संघासाठी पॉवर प्लेमध्ये आलेले धावा या मॅचची दशा आणि दिशा क्लिअर करतील. या इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं, पहिले 3 चेंडू डॉट होते. पहिल्या चेंडूवरती विकेट होती, त्यानंतर 4थ्या चेंडूवरती षटकार आला होता. आणि आता या इनिंगची सुरुवात रितेशनं एकेरीनं केली. प्रणय ऑन स्ट्राईक, मॅचची कड घेतले, क्षेत्ररक्षक आहे, विकेट आली, महत्वाचा बळी. प्रणय बॅक टू द पॅबल. राजला यश मिळतोय, जो राज कमालीची कामगिरी करतोय. पहिला धक्का. इथून जर आपण बघितलं, आई आशापुरी ॲडव्हान्स संघाकडे गोलंदाजी सुंदर आहे, गोलंदाजीचा क्लास खूप चांगला आहे. प्रणय आणि त्यांची ऑल टीमला इथून वेळ द्यावा लागेल. संतोषजी जंगम साहेब ॲडव्हान्स संघाचे भरपूर चाहते आणि त्यांनी अनाऊन्समेंट केले की ॲडव्हान्स संघ या ठिकाणी विजयश्री संपादन करतोय, तर आम्ही तुम्हाला 500 500 रुपये 1000. पण ते नंतर, म्हणजे आता पहिल्यांदा 500च लावलेत, हळूहळू जर सामना ते बघतायत अजून कशा प्रकारे पुढे जाणार, तोच आकडा 1000 पर्यंत जाईल. सध्या 500 रुपये पारितोषिक स्टार्ट झालेली आहे. पहिल्या पायरीवरती 500 रुपये आहेत, दुसऱ्या पायरीवरती ते वाढू शकतात. नुकताच आपण बघतायत आदरणीय व्यक्तिमत्व मारुती दत्तात्रेय भोईर साहेब चिखलपाडा यांच्याकडनं 1000 रुपये. संतोषजी
आबा घरत साहेब विठ्ठलवाडी यांच्याकडनं 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आभार प्रकट करते. त्यानंतर सन्माननीय रवींद्र आबा घरत साहेब विठ्ठलवाडी यांच्याकडनं सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं देणगी आलेली आहे. भरीव असं आर्थिक सहाय्य आपण बघतायत, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुढे आपण मॅचकडे. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज बघायला मिळतो मिस्टर राज. घेतलाय शेवटी 3 वेळा प्रयत्न झाला आणि झेल पकडला गेलाय. एडवनचा संघ मैदानावरती पहिला अपसेट करणार का अजित, मला त्याची शंका येते ज्या पद्धतीने मैदानात सामना सुरू आहे. नक्कीच थोडासा बॅकफुटवरती संघ बघायला मिळतोय, परंतु 311 मंगलमूर्ती संघाची बॅटिंग लाईन खूप डीप आहे, क्षमता आहे त्यांच्याकडे. ते कमबॅकिंग करू शकतायत. फक्त हवी है कहते हैं ना प्रशांत जी कि लाखों में लंबी यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती है. वो कदम आपको डालना पड़ेगा. वो कदम जब आप डालोगे पूरा पिक्चर आपके सामने क्लियर हो जाएगा और फिर आपके इरादे हैं, आपका जो पर्पस है उसको आप क्लियर कर सकते हो. अगदी बरोबर. मैदानावरती तुषारवरती कॅमेरा लावलाय, प्रथमेश मैदानावरती आणि आघाडीचे बेनीचे फलंदाज प्रणय आणि रितेश बाद झालेत, स्वस्तात बाद झालेत. राजचं देखील कौतुक करावं लागेल. 2 मोठे बोहरे गारद करण्यामध्ये यश आणि फिल्डिंग. आता फिल्डिंग आपण बघितलं फ्लाइंग स्लिपमध्ये खूप चांगला झेल पकडला गेला. एक्स्ट्रा कव्हरला देखील सुंदर झेल पकडला गेला. आता तो झेल पकडत असताना कदाचित पाटील नेटवर्कवरती हा व्हिडिओ व्हायरल होईल. 1 2 3 1 2 3 ॲक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकता. 3ऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडला गेला आणि हा खेळाडू त्याचं नाव आहे मिस्टर प्रज्वलने घेतलेला हा कॅच आहे. तो जगलर चांगला बनवू शकतो ज्या पद्धतीने हा झेल पकडलाय. पुढचा चेंडू त्यावेळेला तुषार चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, 100 स्टॉप होतोय. आणि राजबद्दल बोलायचं झालं तर नेहमी म्हटलं जातं द ग्रेट आर्टिस्ट इज अ सिम्प्लिफायर. महान कारागीर हा काम सोपं करत असतो आणि त्यांनी थोडंसं पहिल्या षटकामध्ये ते केले असं म्हणायला हरकत नाही आहे. सुरुवात तर चांगली केली, परंतु अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त सुरुवात करून चालत नाही, एकच चेंडू शिल्लक आहे. शेवट चांगला करावा लागेल. ओ फटका दर्जेदार, याचाच उल्लेख मी करत होतो. सुरुवात चांगली केली, परंतु शेवट पण महत्वाचा आहे. त्यामुळे आक्रमण केले, हल्ला चढवलाय, टीट फॉर टॅट उत्तर दिले. चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. आणि प्रशांतजी मी आपल्यापर्यंत जाईन. पहिल्या मॅचमध्ये आपण बघतोय प्रथमेश बंटी ओपनिंगसाठी आले होते. इथे काहीतरी थोडासा वेगळा गेम प्लॅनिंग बघायला मिळाला आणि ते वन डाऊन आले आणि आल्यानंतर त्यांनी त्यांचा इंटेंट दाखवलाय, त्याची क्षमता त्याने दाखवलाय. काय म्हणाल चेंज झालेलं आहे थोडं त्याबद्दल? 77 त्याच्या धाबा आहेत ना, त्यामुळे प्लॅन चेंज झाला. रितेश आणि पुढे त्याचे हुकमाचे एक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. मग प्रथमेशला क्रमांक 3 वरती आणावं लागलं, त्याचे कारण आहे लवकर बॅट्समन आउट झाले. हे दोन्ही बॅट्समन आउट झाले. क्रमांक 3 वरती प्रथमेश आला आणि त्याने त्याचा क्लास दाखवला. अगदी सरळ बॅटचा चेहरा दाखवत असताना सुंदर फटका खेळलाय. शानदार टायमिंग आहे. बॉलरच्या डोक्यावरून खेळत असताना डाऊन द रन खेळलेला एक सहज सुंदर फटका प्रथमेशच्या बॅटमधनं. धाबल करते धाबा आहे ते कोण 9. पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाने बनवले त्या 12. त्याला उत्तर देत असताना इथे 9, 2 गडी बाद 9 आहे. आणि काय या ठिकाणी आपण अमोल पाटीलला स्मृतिचषक 2025 पाहतोय. छान, अतिशय सुंदर गोलंदाजी. पायावर टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळायला स्क्वेलिंगमध्ये क्षेत्ररक्षक अगदी दूर आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतो. चेंडूवरती एक धाव मिळेल. एकेरीनं आता धावसंख्या 311 मंगलमूर्ती विराथन दुहेरी अंकामध्ये 10-2. प्रथमेश त्यांच्या बॅटमधनं आपण षटकार बघितला, डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी तोच प्रथमेश. फिंगर रोल केले होते, थोडासा डाऊन द लेग स्टिक गेलाय चेंडू. यावेळेला वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर 11 वरती पोहोचतोय. नेहमी म्हटलं जातं प्रत्येक अडचणीतून तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी असते. ज्या वेळेला अडचणी असेल त्या वेळेला तुमच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी असते, तिथून तुम्ही बाहेर कसे येता. प्रथमेश सांगतायत हम इस तरह वापस आएंगे बाय. आणि चेंडूला सरळ स्वीपर कव्हर्स मधनं उडवलाय. चेंडू जातोय वंसबाऊन सीमारेषेच्या बाहेर. हा त्याचा इंटेंट आहे, ही त्याची ताकद आहे, ही त्याची क्षमता आहे. टार्गेट किती असो, मी माझा नॅचरल गेम खेळणार आणि मारणार चौकार. तंत्र खूप चांगलं आहे. खूप छान बॅटिंग करतोय मैदानावरती. थोडा ऑफटमच्या बाहेर चेंडू होता, वाट बघितली काही क्षण आणि त्यानंतर चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेनं. खेळा, लढा, जिंका, बाजू दे अवघ्या जगात तुमचा डंका. प्रथमेश
पुन्हा एकदा त्या दिशेने खेळला, टायमिंग चांगलं नाहीये, क्षेत्ररक्षक दूर भरतीये, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज धावतात. तुषार आणि प्रथमेश शानदार बॅटिंग करत असताना धावसंख्येला आकार देत आहे. धावसंख्या पोचली ती आता 17ला, 17वरती 2, 17.2. चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतायत प्रथमेश, आणि प्रथमेशचं मैदानामध्ये राहणं या मॅचचं आकर्षण, या मॅचची दगदग, या मॅचचं टेन्शन वाढवेल. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. ओहो माय गॉड, एक्सिलंट, व्हॉट अ शॉट. काय चेंडूला पिक केलं या वेळेला, प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर पुल, सक्सेसफुल, खूप लांब वर आलाय षटकार. आणि हे सांगतायत प्रथमेश, पुनश्च एकदा सांगतायत प्रशांतजी, टार्गेट मायने नाही ठेवत माझ्याकडे, माझा नॅचरल गेम, नॅचरल इंटेट आणि माझी पॉवर मी दाखवणार. अजित, सर्वात महत्वाचं काय, 77 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही प्रतिस्पर्धी गोलंदाजाचे टार्गेट या ठिकाणी नाही केलं ना, तर तुमचं टार्गेट पण पूर्ण होणार. तो टार्गेट करतोय बरोबर, 2 षटकार ठोठवलंय, एक चौकार ठोठवलंय, इरादे स्पष्ट आहेत, इंटेंट खूप क्लिअर आहे आपल्याला बघायला मिळतोय. मृदुलवरती सर्वात महत्वाचं काय, मृदुलवरती त्याने हल्ला चढवलाय. यापूर्वी राजने चांगली कामगिरी केली, 9 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. गोलंदाजी मार्कवरती मृदुलला पुन्हा एकदा सज्ज असेल. खेळाची जबाबदारी सेट बॅट्समन प्रथमेश शानदार बॅटिंग करत आहे. कुटुंबाच्या डॉल साईडला खेळ, क्षेत्ररक्षक आहे, ओ फलंदाज प्रथमेशची खेळी संपुष्टात. आता जल्लोष एडबंडर संघाने केलाय, कारण धोकादायक आक्रमक बॅटिंग करणारा प्रथमेश डगआउटमध्ये पोहोचलेला आहे रनआउटच्या रूपानं. म्हणजे सर्वात मोठं दुःख असतं जेव्हा बॅट्समन सेट झालाय आणि रनआउट होतोय. आणि सर्वात थँक्यू. आणि सर्वात महत्वाची प्रथमेची चुकी काय झाली असेल प्रशांतजी, तुम्ही जर बघितलं असेल व्यवस्थित, तर प्रामुख्याने जर त्याने बॅट स्लायडिंग केल्या असती, कदाचित जर तर चान्सेस वाढले असते त्यांचे. अगदी बरोबर. आणि बेसिक मगाशी आपण त्या तंत्राच्या बाबतीत, म्हणजे बॅटिंग करताना तुमचं चांगलं तंत्र असलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा धावताय, तुम्हाला बॅट ड्रॅग करायची आहे, प्रयत्न तर करायला होता, मग त्यानंतर काय झालं असं वेगळा भाग होता, परंतु प्रयत्न तितका झाला नाहीये आणि तुम्ही बॅकफुटवरती खेळला, तिथे वेळ गेला. त्यामुळे मिडविकेटला जो क्षेत्ररक्षक आहे त्याचा अचूक थ्रो होता, तो कलेक्शन चांगलं होतं, मृदुलने त्याचा फायदा घेतलाय. सर्वात मोठी चुकी झाली प्रथमेशची, स्लायडिंग केलं असतं 99% चान्सेस असते त्यांचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, विमान आलाय, शैलेश निवल अप्रतिम खोदून काढलाय चेंडूला, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह करताना षटक क्रमांक आपण बघताय, दुसरं या ठिकाणी परिपूर्ण झालंय. आणि धावा स्कोर कार्ड वरती 23, म्हणजे येणारे चेंडू तुमच्याकडे ते 18 आणि तुम्हाला धावा बनवायच्या त्या 54. अजित, आता आकडेवारी किंवा तुलना जर केली ना, तर 22 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या, अर्थात एडवन संघाच्या. त्याला उत्तर देत असताना 30-11 बनवल्या 23, म्हणजे फारसा फरक नाहीये. उर्वरित 3 षटकात तुम्हाला 18 चेंडूत बनवायचे आहेत 54, म्हणजे सामना संपलेला नाहीये. मैदानावरती शैलेश अतिशय धोकादायक फलंदाज, त्याला सिक्सर किंग म्हटलं जातं. तर एका बाजूला तुषार, म्हणजे त्याच्या अनेक खेळा बघितल्या, तुषारला खूप चांगली बॅटिंग करत असताना आज तो अनुभवी खेळाडू आहे, तो त्याचा अनुभव पणाला लावणार, मॅचला मजा येणार आहे. राजचे षटक आहे आणि पुन्हा एकदा मोठं बॅटल बघायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच दोन्ही फलंदाजाकडे दमखम आहे, दोन्ही फलंदाजाकडे ह्या धावा बनवण्याची क्षमता आहे, परंतु तेवढ्याच ताकदीचा जो गोलंदाज आहे राज, त्याची लेंथ लाईन चांगली आहे. तर इथून जे बघणारे प्रेक्षक आहेत, युट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला ऐकतायत, अमोल पाटील स्मृती चषक आपण बघताय, त्यांचा करूया आपण वेलकम, आणि चांगल्या मॅचचा आनंद त्यांना बघायला मिळतोय. ओ, आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय शॉन, कहते ना कुत्ते बडे खूबसूरत होते, खूबसूरत बडे कुत्ते होते. शॉन, पण इथे आता राजनं टाकले या मॅचमध्ये जान, अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानावरती राज, अगदी वेगवान, भन्नाट वेगाचा वाईड यॉर्कर त्याने टाकलाय. तुषार आणि शैलेश कोलबट टप्प्यात चेंडू ऑफ साईडला खेळाय, लॉंगॉफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकर धाव मिळेल, एकर धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचते आता 24 वरती, 24ला 3 अशी स्थिती आहे. शैलेश 1 वरती घेतो, तुषार 2 वरती घेतो, 3 चेंडू सामोरे गेलाय. आणि आता उलटी गिनती ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काउंट डाऊन सुरू झाले, त्यामुळे डोकेदुखी दोन्ही बाजूला असणार आहे. आता दोन्ही एंडनं तुम्हाला मोठे शॉट खेळावे लागतील, एखाद्या बॅटरवर तुम्ही आता अवलंबून राहू शकत नाही, ही स्थिती आहे युनिटीची. बघूया पुढचा चेंडू, तुषार यावेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑफला. षटकार 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 हवेत, आणि ते दोन्ही एंडनं येणं गरजेचं आहे. जर एका एंडनं जर षटकार कमी येत आहेत, तर ते जे सिंगलचे डॉट बॉल जातील किंवा सिंगल घेण्यामध्ये तुमचा वेळ वाया जाईल, तिथून तुमचा रिक्वायर्ड रन रेट भरपूर वाढेल. जी हाँ, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है, 2 ओवर तक सब कुछ बेहतर था. इस मुकाबले में मंगलमूर्ति टीम के लिए राज गेंदबाजी कर रहे हैं,
लेग स्टंप की तरफ गेंद और फाइल लेग पर गेंद को रोका ओ डायरेक्ट हिट अचूक फेक आणि या ठिकाणी धावसंख्येला लागलाय ब्रेक. महत्वाचं म्हणजे तुषारची केली शिकार अर्थात ती गोलंदाजाच्या नावावरती नाही जाणार. क्षेत्ररक्षक आहे जतीन अप्रतिम थ्रो केलाय अचूक नेम तुषारचा झालाय गेम. क्या बात है कॅन्डी पण माहोल बनवत आहे. नयन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. क्षमता भरपूर आहे नयनकडे आणि गरज आहे त्या खेळीची. आता आपण बघतोय 14 चेंडू 52चं इक्वेशन आहे. 14 चेंडू 52. पुढचा चेंडू नयन आल्या इथे मोठा शॉट खेळतायत. लॉंग ऑनला क्लिअर करत लॉफ्ट केलाय सरळ चेंडू. हा षटकार मॅच मध्ये जिवंत ठेवत आहे 30-11 मंगलमूर्ती विराथन संघाला. अगदी बरोबर. म्हणजे नयनला यायला झालाय उशीर पण नयन सांगतो मी पटके खेळतो पद्धतशीर. थोडा उशीर झाला बॅटिंग ऑर्डर मध्ये बघा 6व्या क्रमांकावरती तो आलेला आहे पण मला वाटतं नयन थोडा उशीर आला पण फटका जबरदस्त खेळलाय. शानदार बॅटिंग. धावसंख्या झाली धावपलकावरती 31. गोलंदाजी मार्कवरती राज. फुल टॉस वरती नयन बनला बॉस. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा येतील 4. कडकडीत चौकार बिबरसाठी या ठिकाणी टीबी अंपायर देखील बिझी होतील. जर टीबी अंपायर नाही तर मजा पण नक्की ट्विस्ट येणार आहे कारण आपण या ठिकाणी पाहतोय अमोल पाटील स्मृती चषक 2025चा थरार आणि या 4 धावा तर आहेत परंतु बघितलं जाईल हा बीमर चेंडू त्यामुळे या 4 मिळणार की 5 ते देखील या ठिकाणी टीबी अंपायरच्या डिसिजनवरती अवलंबून आहे. जबरदस्त मैच. नयन ने अपना इंटेंट क्लियर केलाय. आखिरी छोर तक लड़ेंगे भाई. मंजिल मिले या फिर तजुर्बा दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है आणि तेच नयन दाखवून देतोय. लढवई या भूमिकेमध्ये उठ आता जागा हो तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आहे. निश्चितच शौर्याची गाथा विजयाची दिशा ठरवायची आहे. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू बघायला मिळत आहे. म्हणजे हा चौकार येईल. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आता जिंकायचं म्हटलं ना तर योग्य तो वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एके सुद्धा बाहेर जातात. जास्त वेळ घेऊ नका. महत्वाचा सामना आहे. अटीतटीचा सामना. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी आणि अमोल पाटील स्मृतिचषक 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडतंय कोणावर भारी. आजच्या दिवसभरातला अजित सर मला वाटतं हा पैसा वसूल मॅच आहे. चला थोडस घाई करा. आपण घाई करायची. महत्वाचा सामना 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 12 धावा. अतिशय महत्वाचं षटक होतं मंगलमूर्ती संघासाठी. 30-11 मंगलमूर्ती. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. और आने वाला ओवर ही बताएगा कि ऊट किस करवट पर बैठने वाला है. तुषार और नयन दोनों के ऊपर दारोमदार. बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला. 3 रन पर खेल रहे तुषार और 10 पर खेल रहे नयन. बेहतरीन बल्लेबाजी रही है इनकी. शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. फील्डिंग फिलहाल फ्रैंकली पे 1 पॉइंट. डीप स्ट्राइक पर एक लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. इस ओवर की अगली गेंद जतिन द्वारा आसमान की तरफ ऊपर चली गई है. खड़ी हो चुकी गेंद लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. बल्लेबाज बैक टू द पेबलिन. बहुत बड़ी सफलता. और अब फिलहाल 4थे विकेट का पतन या 5वें विकेट का पतन. 5वें विकेट का पतन. न्यूमन सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेश बाद झालेले आहेत. नवीन बॅटर सुमित. आता चेंडू शेष आहे तुमच्याकडे 11 मध्ये 42. अजूनही लक्ष अचीव करण्याची ताकद आहे 30-11 मंगलमूर्ती विराथन संघाकडे. सुमित हा एक मोठा बॅटर आहे. प्रचंड अनुभव आहे ताकद आहे या फलंदाजाकडे. इथून एखाद दुसरा मोठा शॉट या मॅच मध्ये परतण्याचे संकेत मिळेल. आणि जर गोलंदाज आपण बघताय मिस्टर जतीन
आणि ते दोन चांगले चेंडू टाकले तर मात्र थोडासा जो प्रवास आहे तो खडतर राहू शकतो. बघूया जतीन तयार, गोलंदाजी ट्रॅक. सुमित आल्या मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण बघतायत स्वीपर कव्हर्स मधनं जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न रत्न ईश्वराईपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि ते दाखवताना या ठिकाणी हा गोलंदाज. बेहतरीन स्ट्रोक का लाजवाब स्ट्रोक सुमित का 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद जतीन, ऑफ स्टंप के बाहर बहुत अच्छी गेंद थी. थोड़ा सा लेग स्टंप के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे बल्लेबाज सुमित. और अजीत तेरी मेरी चल रहे समीकरण मैं आपको बताऊंगा जिस तरह से आंकड़े बता रहे हैं. 9 गेंदों में 38, तो दबाव अभी भी बल्लेबाज के ऊपर है. अभी भी वापसी के चांसेस थोड़े से हैं. अगर बड़ी शॉट लगते हैं तो मैच थोड़ा सा जो दोहराए की दहलीज के ऊपर आगाज दे सकता है, जहां पर आशा और उम्मीद की जो लड़ाई है वो काफी दिलचस्पी की तरफ को ले जा सकती है. फिलहाल जतीन खूप चांगली गोलंदाजी आहे, वेग भन्नाट आहे गोलंदाजाकडे. आणि इथे सुमीचा फटका सुद्धा फसलाय. स्वीपर कव्हर्स मधनं वेगानं आपल्या फॉलो थ्रू येत आहेत आणि इथे प्रज्वलने घेतलाय झेल. सुमितचा संपलाय खेळ, आउट. DJ Alves in the mix. चला बॅटपण लवकर मैदानावरती. महत्वाचा सामना यानंतर ध्रुव 11 केळवा आणि साई स्पोर्ट सरावली. अजित एक प्रश्न आहे महत्वाचा आहे. पाण्याची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता मैदानावरती, पाण्याची गरज आहे मैदानावरती. पाणी घेऊन जायचंय. महत्वाचा सामना, अतिशय महत्वाचा सामना आहे. आणि या मॅच मध्ये 30-11 मंगलमूर्ती विराटन संघाने अजित थोडासा बुचकळ्यात टाकणारा प्लॅन होता. ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाला एकेरी घ्यायचे नाही, चौकार षटकार डोटवायचे, 77 धावा, त्यानंतर क्वालिटी गोलंदाजी केले. अनेक दावेदार संघ आहे मैदानावरती 30-11 मंगलमूर्ती. तो आता संघर्ष करतोय धावा करण्याकरता. दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं खऱ्या अर्थाने त्यांना एकेरी घ्यायची नाही असं नाही, त्यांचा ज्या धावा येतील त्या बनवायचा प्रयत्न होता. परंतु जे चेंडू त्यांनी बॅटचा फ्लो दाखवला किंवा त्यांनी बॅटला जे स्विंग केलं ते प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर तो चेंडू थांबलेला नाहीये, म्हणून सिंगल्स नाही आलेले. जर त्याचा मिसटाइम स्ट्रोक जर लागला असता किंवा नोमॅथ लँडला चेंडू पडला असता तर त्यांनी धावा घेतल्या असत्या. परंतु तसं झालेलं नाही. त्यांनी प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळच्या धावा बनवल्या, त्याच्यामुळे सिंगलचा अभाव जाणवलाय. दुसरी महत्वाची गोष्ट, इतकं आक्रमण केलं की प्रतिस्पर्धा संघाला डोकं वर काढून दिले नाही. आता बघा ना, इथे गोलंदाजी देखील प्रभावी झाले. बॅटिंग ऑर्डरमध्ये रितेश, प्रणय, प्रथमेश, तुषार, शैलेश, नयन, सुमित, रोहित 8 नंबरपर्यंत बॅटिंग आहे. पण अशा वेळेला त्यांचा जो आत्मविश्वास आहे डळमळीत करण्याचं काम या मॅचमध्ये आई आशापुरी एडव्हान्स संघाने केलंय आणि तो कमालीचा यशस्वी झालेला आहे. नक्कीच या ठिकाणी खूप चांगलं वर्चस्व या मॅचवरती राहिले. आई आशापुरी एडव्हान्स संघाच्या गोलंदाजाचं काम खूप चांगलं राहिलं. फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी केली. 8 चेंडू 38 ची गरज आहे. त्यार गोलंदाजी ट्रॅकवर जतीन. याही वेळेला फटका फसलाय, थोडासा स्टिकरवरती चेंडू लागलाय आणि तिथे झेल सुटला असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता येणारे 7 मध्ये बनवायच्या त्या 37. मागची मॅच जेव्हा आपण बघितली घाटीम संघ खेळत होता, 6 चेंडू आणि 36चं इक्वेशन होतं आणि त्याच पद्धतीचा मॅच जवळजवळ बघायला मिळत आहे. आता सर्वात महत्वाचं काय, कारण तुम्हाला जर गाडी लांब न्यायची तर पेट्रोल पाहिजे किंवा डिझेल पाहिजे. इथे 30-11 मंगलमूर्तीचा प्रॉब्लेम काय झालाय, त्यांच्या जवळजवळ 6 विकेट गेल्यात. 6 विकेट त्यांच्या आतापर्यंत त्यांनी गमावलेत. म्हणजे 6 चेंडू निर्धाव. ते 6 चेंडू आणि आता उर्वरित आव्हान पण मोठं झालंय. गोलंदाजी मार्कवरती जतीन. फटका चांगला खेळला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकच धाव मिळेल. आणि आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. तर एक युवराज सिंग मैदानावरती असायला पाहिजे. तो नयन ठरणार का हा प्रश्न आहे. आणि नयनने चांगली बॅटिंग केली, आश्वासक बॅटिंग केली. बघा हा सामना जर इथे आता आई आशापुरी एडव्हान्स संघाने जिंकला ना तर एक बातमी होईल. पण हा सामना 30-11 मंगलमूर्ती संघाने जिंकला ना अजित सर, ब्रेकिंग न्यूज होईल. 7-36 आणि हिरो असेल नयन. नक्कीच थोडंसं स्पीडअप करा, अजून एक मॅच खेळायची आहे लवकर. आशापुरी एडव्हान्स संघ 6 मध्ये 36 ची गरज. एका बाजूने जर बघितलं एक शेवटची संधी आहे.
इथून एखादा चेंडू जर फलंदाज हुकला तर विजय त्यांच्यापासून दूर जाईल. बरोबर, एक चांगला चेंडू टाकायचा गोलंदाजाला आणि 6 चांगले दर्जेदार फटके खेळते त्या बॅट्समन नयनला. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला परफेक्ट यॉर्कर चेंडू. जमिनी लगतचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. विजयाचा सुगंध आता आशापुरी एडव्हान्स संघाच्या दिशेने जातोय, परंतु लिगल 5 चेंडू हाताळावे लागतील त्याकरता. आता चमत्कारच वाचू शकतो 32 इलेव्हन मंगलमूर्ती संघाला. आणि आपण जेव्हा अनाउन्समेंट केलं प्रशांतजी, तिथे आपण होतो 500 रुपयावरती. आता पुढची स्टेप आली ती 1000 रुपयाची आहे. जर इथून आशापुरी एडव्हान्स संघ मॅच जिंकतोय तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल संतोषजी जंगम सरांकडनं. मैंने सुना कि चमत्कार होते लेकिन बार बार नहीं होते. मैंने सुना है कि चमत्कार होते लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है. क्या इस मुकाबले में कोई चमत्कार अभी भी बचा हुआ? ये पहला सिक्सर खेल दिया नयन ने. अब 4 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. इस तरह से आपको खेलते रहना चाहिए. क्रिकेट में कभी कभार और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी संचित द्वारा. पहले ब्रॉकहोल में, उसके बाद में लेन बॉल था, अब जाकर वो आउट ऑफ द स्टंप. अच्छी गेंदबाजी. अब आपके पास 3 गेंदे हैं, 30 रनों की जरूरत. चांगला स्टार्ट देता आला नाही. त्रिशिलेवर मंगलमूर्ती संघाला मोठ्या विकेट पहिल्या ओव्हरमध्येच मागे परतल्या आणि तिथून जो प्रेशर निर्माण झाला त्यातून बाहेर निघणं थोडंसं कठीण झालं. परंतु नयन आपल्याला बघायला मिळतोय, प्रयत्न चालू आहे. आणखीन एक उडवलाय षटकार. चांगली बॅटिंग करताना, परंतु थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाहीये. प्रथमेशने चांगले स्टार्ट दिला आणि आता नयन खूप चांगली बॅटिंग करताना आपण बघताय. धावा स्कोर कार्डवरती 53. अजित, नयनला यायला उशीर झाला. क्रमांक 6 वरती नाही, किमान 3 किंवा 4 वरती येणं गरजेचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉलचा इशारा. मला असं वाटतंय टीमचा प्लॅन अलग वेगळा असू शकतो. प्रत्येकाचा अप्रोच कर. आता बघा इथे चांगली बॅटिंग. 3 षटकार कोणी ठोकलेत? नयननं. एक कडकडी चौकार कोणाच्या बॅटमध्ये आलाय? नयनकडनं. तोच एक बॅट्समन आहे, त्यानं चांगली बॅटिंग केली. आणि प्रथमेश. एकंदरीत 5 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहे. 6 विकेट्स गेलेले आहेत. ते जरी बॉल्स आपण काउंट केले तरी 11 होत आहेत. आणि ते जर 11 चेंडू असते इथे थोडंसं टार्गेट वेगळं असतं. आपण बघताय पराजयाच्या दिशेने त्रिशिलेवन मंगलमूर्ती संघ थोडासा जवळ जाताना आपण बघतोय. दुसऱ्या बाजूने काही खुशी तो काही गम हा माहोल आपल्याला थोड्या वेळामध्ये बघायला मिळेल. या स्पर्धेतलं अस्तित्व भरपूर मोठं आहे. कारण आपण बघतायत अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4, एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित आणि या विभागातील सर्व ग्रामीण खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देणारी स्पर्धा जर कुठली असेल, अमोल पाटील स्मृती चषक 2025चा एक नेत्रदीपक सोहळा. अगदी बरोबर. आणि आता आणखीन एक महत्त्वाची सूचना. जो संघ क्वालिफाय होणार आहे आणि जो रविवारी खेळणार आहे त्याला किट कंपल्सरी घालायचं आहे. जे किट या ठिकाणी दिलेलं आहे ते कंपल्सरी घालायचं आहे. आणखीन एक महत्त्वाचा जी अनाउन्समेंट आहे ती मी नंतर करेन. धावपलीकडची धावा आहेत एकूण 54. 77 धावांचा पाठलाग. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता माग फिरायचं नाही हा संकल्प आशापुरी एडव्हान्स संघाने केला. ते मैदानात उतरले, ते लढले आणि ते जिंकलेले आहेत. अभिनंदन एडव्हान्स, अभिनंदन एडव्हान्स.